जर तुम्ही स्लीपर एसी बसनं कुठे प्रवास करत असाल तर त्याआधी ही बातमी बघा। आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यात एक स्लीपर बसला आग लागली आणि 20हून अधिक जणांचा मृत्यू झालाय। एका दुचाकीनं धडक दिल्यानंतर बसनं अचानक पेट घेतला। नेमकं काय घडलंय बघूया। आंध्र प्रदेशमध्ये बस बनली आगीचा गोळा। आगीच्या ज्वाळा 20 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू। आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातली ही जळती वोल्वो बस। हैदराबादवरून बंगळुरूकडे जाणाऱ्या या बसमध्ये 44 प्रवासी होते। आंध्र प्रदेशच्या कुर्नूलमध्ये पोहोचताच एका दुचाकीनं बसला धडक दिली। दुचाकी बसच्या खाली जाऊन धडकली आणि बसच्या इंधनाची टाकी फुटली आणि बसमधले 20 पेक्षा अधिक प्रवासी जळून खाक झाले। बसमधले प्रवासी अक्षरशः किंचाळत होते। मात्र रात्रीची वेळ असल्यानं प्रशासकीय मदत काही मिळाली नाही। तिथून जाणाऱ्यांनी बसवर पाणी टाकत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले। मात्र मदत न मिळाल्यामुळे 20 पेक्षा अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला। सकाळी 3 ते 3:30च्या दरम्यान हा भयानक अपघात घडला। विरोधी दिशेने येणारी दुचाकी बसला धडकली आणि त्यानंतर बसच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट झाला आणि बस पेटली। कावेरी ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस होती। या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे। आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यामध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत दुःख झालंय। या कठीण काळात माझ्या संवेदना बाधित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत। या घटनेमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना ते लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो। प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये दिले जातील आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल। आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही या घटनेवर एक्स पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे। कुर्नूल जिल्ह्यातील चिन्नाटेकूर गावाजवळ झालेल्या भीषण बस आगीच्या दुर्घटनेबद्दल ऐकून मला धक्का बसला। ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना आहे। तसंच या घटनेमध्ये जखमी आणि बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत सरकार करेल। या आगीमध्ये अक्षरशः मृतांची ओळख पटवणंही कठीण होऊन बसलं। त्यामुळे डीएनए चाचणी करून मृतदेह कुटुंबियांच्या हाती सोपवले जाणार आहेत। मेरा आदमी है इधर, दोस्त को भेज दिया तो वो लिस्ट भेज दिया पूरा टोटल पैसेंजर का लिस्ट भेज दिया। उसमें कंफर्म करके आ गया मैं। वो अभी वो वर्किंग है सॉफ्टवेयर कंपनी। IT। तो हम लोग आगे से निकलने की कोशिश कर रहे थे। ड्राइवर लोगों को पता नहीं था कहाँ पे है। डोर लॉक थे, थोड़े मेन डोर लॉक था। तो वो बीच वाला जो डोर रहता वो ओपन करने की कोशिश किया, वो भी क्लोज था। तो पीछे गए हम लोग। पीछे इमरजेंसी एक विंडो था, डोर नहीं था, हैंडल कुछ भी नहीं था, हैंडल नहीं था। तो ऐसी नॉर्मल विंडो था, उसको ब्रेक करा हम लोगों ने। फिर मतलब पंच मारा, किक मारा, फिर ये ऐसे धक्का दिया, हेडबट किया। फिर जैसा जैसा ओपन हुआ तब तक बहुत सारा स्मोक आ रहा था। आगे लाइक फायर स्प्रेड हो रही थी बहुत। फिर विंडो ब्रेक हुआ, हम लोगों ने ऊपर से जंप किया। वो काफ़ी ऊपर है विंडो, तो उस टाइम पे कुछ सोचते नहीं है, तो बस ऐसे जंप कर दिया। कुर्नूल में बेंगलुरु से जो बस आ रही थी, एक दर्दनाक हादसा हुआ जिसमें बस जल गई और उसमें कई 1500 लोगों की मौत भी हुई। तो मैं बड़ी गमगीन बात है, तकलीफदेह बात है। मैं अपनी जानिब से, अपनी पार्टी की जानिब से हम तमाम जो लोग जिनका इंतकाल हुआ, जिनकी मौत हुई, जख्मी हैं, उनके साथ हैं। हम दुआ करते हैं कि जो जख्मी हैं जल्द से जल्द वो सेहतयाब हों और अपने घर वापस जा सकें। गेल्या काही दिवसात देशात बसला आग लागल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या। 15 ऑक्टोबरला राजस्थानच्या जैसलमेरमध्ये 20 जणांचा मृत्यू झाला होता। 15 ऑक्टोबरलाच उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला। तर 20 ऑक्टोबरला राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पुन्हा 26 जणांचा मृत्यू झाला होता। एसी स्लीपर बसेसमधून अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडताना अनेकदा अडचणी येतात। त्यामुळेच आग लागल्यानंतर बाहेर न पडता आल्यामुळे अशा बसमधील मृतांचा आकडा हा चिंता वाढवणारा आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।